रक्तदान हेच श्रेष्ठदान या उदात्त भावनेतून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे कुस्ती संकुल व जामखेड ब्लड स्टोरेज सेंटर जामखेड यांच्या वतीने मंगेशदादा आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मंगेशदादा आजबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 11व्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दिवसभर घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 120 जणांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिरामुळे आत्तापर्यंत तब्बल 517 रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन रक्ताची मदत मिळाली आहे। काही रुग्णांना मोफत तर काहींना अल्प दरात रक्त देऊन खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करण्यात आली आहे। सर्वात श्रेष्ठ कार्य रक्तदान आहे, त्यामुळे रक्तदान शिबिरांमुळे अनेक गोरगरिबांना देखील मदत होते। त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। समाजात सेवाभाव, त्याग आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे, असे देखील कार्यक्रमाचे आयोजक मंगेशदादा आजबे यांनी बोलताना सांगितले। भोसल्यांच्या निवासस्थानी आलेले आणि काय म्हणा, आमची जीव तुम्ही पदरी घ्यावी। शहाजी जगदंबेने तुमचं ऐकलं, आनंद झाला इटोजीला, झाला इटोजीला। आपल्या हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी या मातेने आपलं रक्तदान केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असे सुपुत्र आपल्याला या मातेने आपल्याला दिलेले आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी पूर्वी रक्तदान त्यांनी समर्पण केलेलंच आहे। त्यामुळं आज त्यांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण अनेक जण कार्यकर्ते, तरुण मंडळी आणि जर या ठिकाणी एकत्रित येऊन आईसाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे उपक्रम या ठिकाणी घेत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्व तरुणांना तसेच मंगेशदादा आजबे या सर्व कार्यकर्त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। रक्तदानाचं हे वर्ष जिजाऊ उत्सवानिमित्त 11वं आहे आणि आतापर्यंत या रक्तदानाच्या निमित्तानं या मंगेशदादा मित्रमंडळीच्या वतीनं जे 11 वेळा रक्तदान घेतलं त्यापैकी 517 रुग्णांना रक्तदान दिलेलं आहे। यांच्या सांगण्यावरून काहींना मोफत, काहींना अल्प दरामध्ये दिलेलं आहे आणि त्यांचे प्राण त्या ठिकाणी वाचलेले आहेत। त्याबद्दल अत्यंत आनंदाचा विषय। आपण टाळ्या वाजवून दादांचं सर्वांनी स्वागत करू। या रक्तदान शिबिरामध्ये जे रक्त संकलन होईल त्या रक्त संकलनामधून येत्या वर्षभरामध्ये गोरगरीब रुग्णांना दादाच्या माध्यमातून या ठिकाणी अल्प दरामध्ये या ठिकाणी मोफत रक्त पुरवठा दादाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये केला जातो। मला या ठिकाणी ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगतो, आजपर्यंत 517 रुग्णांना या ठिकाणी दादाच्या माध्यमातून आपण मोफत रक्ताचा या ठिकाणी आणि रक्त घटकांचा पुरवठा या ठिकाणी केलेला आहे। हे रक्तदान शिबिर आपण जर पाहिलं असेल, आपण अनेक शिबिर या ठिकाणी आम्ही घेतो, अनेक कार्यक्रम या ठिकाणी पाहतो, पण 1-2 वर्ष या ठिकाणी कार्यक्रम चालतो आणि त्यानंतर बंद होतो। पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की दादांचं कौतुक करायचंय की हा कार्यक्रम गेले 11 वर्ष झालं त्या जामखेड आणि जामखेड पंचक्रोशी मध्ये चालू आहे। मला असं वाटतं या जामखेड आणि जामखेड पंचक्रोशी मध्ये हा पहिला कार्यक्रम असेल की जो अखंड 11 वर्ष या ठिकाणी चालू आहे। आज मंगेशदादा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ गेली 11 वर्ष या ठिकाणी कंटिन्यू हा कार्यक्रम हा मंगेशदादा घेत आहेत। म्हणजे जवळजवळ एक तप या ठिकाणी आज मंगेशदादांना या रक्तदानाच्या कार्यक्रमाचं होत आलेलं आहे। अतिशय पहिल्यापासून समाजकार्याची आवड असलेली आणि शेतकऱ्याबद्दल पहिल्यापासून तळमळीने झटणारा असा हा नेता या ठिकाणी दरवर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच चालू असतात। मग अन्यायाविरुद्ध लढा असेल, रक्तदान असेल, असे नेहमी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपलं समाजकार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे। त्यामुळं मी या ठिकाणी
माझ्या वतीने मी मंगेशदाराला खरंच शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना महाजिजाऊच्या जयंतीनिमित्त आपले सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि सगळ्या महाजिजाऊ जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रथमतः सर्व तमाम जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जिजाऊंचं जर कार्य पाहितलं तर सगळ्या देशाला नव्हे जगाला माहिती आहे की हे हिंदूचं राज्य व्हावे ही संकल्पना पहिली जिजाऊने केली व सर्व शेतकरी बांधवासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी हे जिजाऊंचं कार्य आहे आणि आम्ही जवळजवळ 11 वर्ष झालं जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्व कार्य चांगलंच आहे, पण सगळ्यात सर्वश्रेष्ठ कार्य जर असेल तर हे रक्तदान कार्य आहे. कारण रक्तदानामुळं बरेचसे जीव वाचले जातात. तरी आम्ही 11 वर्षामध्ये हे 11 वर्ष चालू आहे. 11 वर्षामध्ये आतापर्यंत 517 जणांना ह्या ब्लड बँकेतर्फे रक्त उपलब्ध करून देऊन गरजूंना मदत मिळाली. कायला अल्प दरामध्ये आणि ज्यांची परिस्थिती नसेल त्यांना मोफत हे कार्य आम्ही चालू केलं आहे. त्यामुळं सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आणि गरजूंना रक्त मिळालं पाहिजे आणि जीव वाचला पाहिजे. हेच कार्य आमच्या जिजाऊ माता जयंतीनिमित्त आम्ही करत आहोत.